आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. याच्या आधी आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, इन्व्हर्स फंक्शन आणि त्याच्यानंतर लॉगरिथमिक फंक्शन पाहिलं. तर आज डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता हे इम्प्लिसिट फंक्शन काय? तर आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x. y इज इक्वल टू f ऑफ x, that is y is a function of x, or x is equal to f of y or g of y. Here y in terms of x or x in terms of y अशा फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढले होते. y is a function of x or x is a function of y. Then means here y is a function of x only and x is a function of y are called an explicit function. It is an implicit function. We see the implicit derivative of implicit function, but here y is in terms of x and x is in terms of y are the explicit functions. It is explicit function. Then what are the implicit function? आता इथे x is function of x and y is function of y. म्हणजे x in terms of x लिहिलेले, y in terms of y लिहिलेले आणि y in terms of x लिहिलेले. पण आता implicit function म्हणजे काय? x in terms of x and y or y in terms of x and y. म्हणजे y फक्त x चं फंक्शन नाही किंवा x फक्त y चं फंक्शन नाही. x हे काय असणार? x आणि y या दोन्हीचे फंक्शन असणार. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? y ला फक्त x च्या फॉर्म मध्ये किंवा x ला फक्त y च्या फॉर्म मध्ये लिहिता न येणं. एक्सप्लिसिट फंक्शन काय? y फक्त x च्या फॉर्म मध्ये लिहिलेले आणि इट इज x y च्या फॉर्म मध्ये. पण हिअर x इज फंक्शन ऑफ x अँड y. दॅट इज सपोज x इज इक्वल टू xy प्लस y स्क्वेअर. It is implicit function. X is a function of y or y is a function of x and y. X is function of x and y and y is function of x and y. It is the implicit function. Now we see the derivative of implicit function. Yeah, derivative of implicit function. Example, differentiate with respect to x. Differentiate with respect to or find dy by dx. Example, it is find dy by dx means differentiate y with respect to x. Differentiate y with respect to x means dy by dx करायचे. Then here example, it is x plus xy plus y equal to 0. It is an example. We want to find the derivative of dy by dx, derivative of y with respect to x. Now, we find the derivative with respect to x. आता हे implicit function आहे. आता त्याला in terms of x किंवा in terms of y दोन्हीपैकी कोणत्याच फॉर्म मध्ये लिहिता येणार नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? तर सरळ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा. जे काही इक्वेशन दिलेली आहे त्या इक्वेशनला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x. Then या x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? एक स्टेप जास्ती दिली. इट इज ही स्टेप नाही लिहिली तरी चालते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू y प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y. आपण काय काढायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पूर्ण टर्मचा आता हे x इक्वल टू किंवा y इक्वल टू च्या फॉर्म मध्ये दिलेलं नाही. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम होते तेवढे काय होते? y इक्वल टू f ऑफ x असं फंक्शन होतं. प्रत्येक प्रॉब्लेम y इक्वल टू f ऑफ x. इन्व्हर्स फंक्शन मध्ये काय पाहिले होते आपण? x इज इक्वल टू f ऑफ y त्या फॉर्म मध्ये पाहिले होते. आता इथं x इक्वल टू किंवा y इक्वल टू नाही दिलेली. x इज फंक्शन ऑफ y किंवा y इज फंक्शन ऑफ x असं काहीच दिलेलं नाही. एक सरळ इक्वेशन दिलेली f ऑफ x, y. देन सगळ्याची डेरिव्हेटिव्ह काढली. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 0 चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली 0. देन x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 प्लस हिअर x and y आर द फंक्शन्स. हिअर u इंटू v प्रॉडक्ट. देन इट इज फर्स्ट एज इट इज सेकंड चा डेरिव्हेटिव्ह. देन प्लस सेकंड एज इट इज फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह. हा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, मिडलचा हा डेरिव्हेटिव्ह आणि देन y चा डेरिव्हेटिव्ह. dy by dx इक्वल टू 0. देन आता तुम्हाला क्वेश्चन काय? फाइंड dy by dx. मग dy by dx तुम्हाला dy by dx काढायचं. dy by dx एका साईडला घ्या, बाकी उरलेले सगळे टर्म दुसऱ्या साईडला. मग आता dy by dx चा टर्म कोणते? ही एक टर्म आणि ही एक टर्म. देन x dy by dx plus dy by dx is equal to
वाय इकडे घ्या आणि हे 1 सुद्धा इकडे घ्या. वाय आणि 1 हे दोन्ही या साईडला घेतले. नाव आपल्याला काय काढायचे dy by dx. therefore dy by dx कॉमन घ्या. x plus 1 dy by dx is equal to, याच्यातून मायनस कॉमन घेतलं चालते आणि किंवा असंच राहू दिलं तरी चालते, काही फरक पडत नाही. आणि देन dy by dx is equal to minus y plus 1 upon x plus 1. हे झालं आन्सर. इट इज dy by dx. आता इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्यापेक्षा एवढं लक्षात राहतं, तुम्हाला जी काही f of x, y मधली इक्वेशन असणार आहे खाली, f of x, y मधलं एखादं फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. आपण जसे डेरिव्हेटिव्ह काढतो त्या पद्धतीने. आतापर्यंत कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन जे डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्यापैकीच कोणता तरी एखादा प्रॉब्लेम पुन्हा येईल. सरळ डिफरन्शिएट करा आणि डिफरन्शिएट केल्याच्या नंतर काय dy by dx चा टर्म एका साईडला आणि बाकी उरलेल्या सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला. हे झालं तुमचं सोल्युशन. dy by dx, देन dy by dx चा टर्म एका साईडला, बाकी सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, dy by dx. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला, dy by dx एका साईडला, उरलेलं दुसऱ्या साईडला. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find dy by dx. Under root x plus under root y is equal to under root a. Now, differentiate with respect to x. It is the given relation. Differentiate with respect to x. आता under root x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 by 2 under root x. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. Differentiate with respect to x plus under root y चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 by 2 under root y into dy by dx. Here, differentiate with respect to x. Under root x चा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 under root x. स्टँडर्ड फॉर्म्युला. Differentiate with respect to x. Under root y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे with respect to x म्हणजे under root x चा फॉर्म्युला 1 by 2 under root x आणि x चा जागा y असल्यामुळे पुन्हा त्या y चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू इज under root a कॉन्स्टंट. देन आता हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता काय करायचे dy by dx एका साईडला, बाकी उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. dy by 1 by 2 under root y dy by dx is equal to minus 1 by 2 under root x. Now, dy by dx is equal to minus 2 under root y upon 2 under root x. हे 2 under root y घेतलं. म्हणजे लास्ट आन्सर काय आहे ना? मायनस अंडर रूट y अपॉन अंडर रूट x. असं राहू द्या किंवा याला असं लिहिलं तरी चालतं. अंडर रूट ऑफ y बाय x. इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट x प्लस अंडर रूट y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a. काय केले? स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह आणि देन dy बाय dx एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. देन सेकंड एक्झाम्पल. इट इज x इंटू अंडर रूट x प्लस y into under root y is equal to a into under root a. Now, आता स्ट्रेट डिफरन्शिएट केलं तर इट इज x into under root x मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथे u into p यूज करावं लागणार. इथे ही मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शन मध्ये, म्हणजे पुन्हा u into p. पण हे दोन्ही व्हेरिएबल सारखेच आहे. इथे तुम्हाला रूल्स ऑफ इंडायसेस यूज करून आधी सिम्प्लिफाय करा, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह. याला काय लिहितात ते x to the power 3/2. x चा पॉवर 1 आणि अंडर रूट x चा पॉवर 1/2. रूल्स ऑफ इंडायसेस 1 plus 1/2 is 3/2 प्लस y to the power 3/2 is equal to a to the power 3/2. And now differentiate. Differentiate with respect to x. Then x to the power n 3/2 into x to the power 3/2 minus 1, it is 1/2 plus 3/2 into y to the power 1/2 into dy by dx. Calculation व्यवस्थित पहा. x to the power n 3/2 into x to the power 3/2 minus 1, that is 1/2. 3/2 into y to the power 1/2. इथं y आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणून पुन्हा y ला डेरिव्हेटिव्ह, that is dy by dx is equal to 0. Now dy by dx एका साईडला राहतो, dy by dx ची आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. 3/2
y to the power 1 by 2 dy by dx is equal to minus 3 by 2 x to the power 1 by 2. 3 by 2 get cancelled. dy by dx is equal to minus x to the power 1 by 2 upon y to the power 1 by 2. That means minus under root x upon under root y. That is under root of x by into solution. Okay. Now, next. Example saying find dy by dx. Find dy by dx. If x plus under root of xy plus y is equal to 1. Now, it is a question. Here, given x plus under root of xy plus y is equal to 1. Differentiate with respect to x. आता तिन्ही टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा. इथे लिहा सेपरेट किंवा नाही लिहिलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस आता हे अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय 2 अंडर रूट एक्स आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन कोणते अंडर रूट म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करणार अंडर रूट एक्स. इट इज अंडर रूट एक्स 1 by 2 अंडर रूट एक्स आणि या एक्सचा जागा एक्स वाय म्हणून त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह प्लस dy by dx इज इक्वल टू 0. वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अंडर रूट एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह हा आणि इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx. नाउ इट इज 1 प्लस 1 by 2 अंडर रूट एक्स वाय आणि इथे एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इंटू dy by dx is equal to 0. Now, dy by dx साठी मी कसा दाखवायचा पण घ्या आधी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करू. 1 प्लस आता जेव्हा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करणार तेव्हा x आणि या अंडर रूट एक्स वाय या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन या असे ना एक्स अपॉन अंडर रूट एक्स वाय. तर हे एक्स अपॉन अंडर रूट एक्स वाय एक्सला असं लिहिलं अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स आणि अपॉन मध्ये अंडर रूट एक्स वाय म्हणजेच काय अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट वाय म्हणजेच इथे राहिले अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट वाय. अंडर रूट एक्स कॅन्सल म्हणजे एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स वाय म्हणजेच अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट वाय या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित पहा इंटू dy by dx प्लस आता पुन्हा y इंटू 1 by 2 अंडर रूट एक्स वाय म्हणजे y अपॉन अंडर रूट एक्स इंटू वाय पुन्हा याच्यासारखंच म्हणजे इथं काय राहणार अंडर रूट वाय अपॉन 2 अंडर रूट एक्स मल्टिप्लिकेशन प्लस dy by dx इक्वल टू 0. देन आता काय dy by dx चा टर्म एका साईडला ठेवा बाकी टर्म दुसऱ्या साईडला ठेवा. dy by dx चा कोणता ह्या दोन टर्म म्हणजे काय अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट वाय अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट वाय dy by dx आणि प्लस dy by dx इट इज कॉमन dy by dx इज इक्वल टू आता हे 1 आणि अंडर रूट ऑफ y अपॉन 2 अंडर रूट एक्स या साईडला येईल म्हणजे -1 मायनस अंडर रूट y अपॉन 2 अंडर रूट एक्स. ना आता याचे कॅल्क्युलेशन अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट वाय प्लस 1 दोनचे ऍडिशन करू म्हणजे इथे काय अंडर रूट एक्स प्लस 2 अंडर रूट वाय अपॉन 2 अंडर रूट वाय इंटू dy by dx इज इक्वल टू पुन्हा इथे सेम कॅल्क्युलेशन मायनस
2 अंडर रूट एक्स मायनस अंडर रूट वाय अपॉन 2 अंडर रूट एक्स. फक्त इथे ऍडिशन इथे ऍडिशन. देन आता dy बाय dx एका साईडला आणि उरलेलं सगळं दुसऱ्या साईडला. dy बाय dx इज इक्वल टू याच्यातून मायनस कॉमन घ्या काय राहते 2 अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय अपॉन 2 अंडर रूट एक्स इंटू 2 अंडर रूट वाय अपॉन अंडर रूट एक्स प्लस 2 अंडर रूट वाय. इथून फक्त मायनस कॉमन घेतलं आणि देन ही टर्म त्या साईडला गेली. हे जाईल न्यूमरेटर मध्ये आणि हे जाईल डिनॉमिनेटर मध्ये. नाव इट इज 2 गेट कॅन्सल. मग कॅल्क्युलेशन काय 2 फक्त कॅन्सल झाला. अंडर रूट वाय ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इट इज मायनस 2 अंडर रूट एक्स वाय प्लस वाय अंडर रूट वाय ने या दोनला मल्टिप्लाय केला अपॉन 2 कॅन्सल झाले. या एक्स न मल्टिप्लाय करा म्हणजे काय होते या एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स इंटू वाय. हे झालं तुमचं सोल्युशन. हे असंच राहू द्या किंवा याला तुम्ही सिक्वल मध्ये लिहिण्यासाठी वाय प्लस 2 अंडर रूट एक्स वाय अपॉन एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स वाय. तसे आहे फक्त इथे काय केलं वाय प्लस 2 अंडर रूट एक्स प्लस 2 अंडर रूट या फॉर्म मध्ये लिहिले. इट इज मायनस. हे झालं तुमचं dy बाय dx. आता dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय करायचे स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय करणार स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढणं झाला की dy बाय dx टर्म एका साईडला उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. मग dy बाय dx इक्वल जे हे झालं तुमचं आन्सर. फक्त सेपरेट करायचं. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा एका साईडला dy बाय dx एका साईडला उरलेल्या टर्म आणि नंतर लास्टला फक्त dy बाय dx ठेवा आणि dy बाय dx इक्वल जे आन्सर येईल ते आन्सर. Then next question. X into e to the power y plus y into e to the power x is equal to 1. Now here given x into e to the power y plus y into e to the power x is equal to 1. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Then here u into v and again here u into v. Here derivative of x into e to the power y plus derivative of y into e to the power x is equal to 0. U into v, and this is the u into v. First as it is. Into derivative of second. E to the power y is a derivative e to the power y into dy by dx. Plus e to the power y as it is x derivative 1. These are the first terms are derivative. X into e raised to 1. Then plus y into e raised to x. First as it is, second derivative, and then plus second as it is. Derivative of first, that is dy by dx equal to 0. Then आता हे झालं फक्त डेरिव्हेटिव्ह. आता इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय करायचं आपण स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काढणं झालं की dy बाय dx चा टर्म एका साईडला उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. मग dy बाय dx चा टर्म ही फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म हे dy बाय dx. ओके दोन्ही dy बाय dx कॉमन घेऊ. Therefore x into e to the power y plus e to the power x dy by dx. काय केले फर्स्ट टर्म याच्यातून dy बाय dx कॉमन घेतले into e to the power y e raised to x into dy by dx. It is e raised to x is equal to आता उरलेल्या ह्या दोन टर्म या साईडला येईल. कोणकोणत्या दोन टर्म e to the power y and it is y into e to the power x. Then minus y into e to the power x minus e to the power y. या दोन्ही टर्म या साईडला घेतल्या. नाउ dy by dx equal to फक्त याच्यातून मायनस कॉमन घ्या. y e to the power x plus e to the power y upon
या इकडे डिनॉमिनेटर मध्ये x इंटू e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर x हे झालं तुमचं dy बाय dx. तुम्हाला फंक्शन y इक्वल टू किंवा x इक्वल टू दिलेलं नाही, स्ट्रेट एक f ऑफ x कॉमा y, x आणि y दोन्ही मधली एखादे फंक्शन दिलेले. मग आता काय करणार, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढ. डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर dy बाय dx एका साईडला, उरलेल्या बाकीच्या टर्म दुसऱ्या साईडला. हे झालं तुमचं dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढणार. मग याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. Then next example, x cube plus x square y plus x y square plus y cube is equal to 81. Now, and then the derivative काढायचं. It is implicit function f of x comma y, differentiate with respect to x. Differentiate with respect to x. X step it is derivative of x cube plus derivative of x square y plus derivative of x into y square plus derivative of y cube आणि 81 चा डेरिव्हेटिव्ह z. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय ना 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस आता इथे u इंटू व्ही, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे झालं तुमचा फक्त एक्स स्क्वेअर इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह प्लस आता पुन्हा एक्स इंटू वाय स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 2y dy बाय dx प्लस y स्क्वेअर इंटू 1 x इंटू वाय स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऍज इट इज सेकंड चा डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह, आणि प्लस y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह इज 3y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 0. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. एक्स क्यूब एक्स टू द पॉवर यांचा फॉर्म्युला, तसंच वाय क्यूब पुन्हा इथे एक्स टू द पॉवर यांचाच फॉर्म्युला, पण इथे एक्स नाही, इथं काय वाय, म्हणून पुन्हा dy बाय dx. ना आता dy बाय dx चा टर्म एका साईडला, बाकी सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला. आता dy बाय dx चा टर्म कोणते आहेत, हे dy बाय dx, इट इज dy बाय dx and it is dy बाय dx. त्या तीन टर्म एका साईडला, तिन्ही मधून एकच dy बाय dx कॉमन घेऊ. आता dy बाय dx कॉमन घेतलं तर काय राहते, एक्स स्क्वेअर, इथं काय राहणार प्लस 2xy आणि लास्टला प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू, आता उरलेल्या सगळ्या टर्म त्या साईडला काय, या मायनस 3x स्क्वेअर मायनस 2xy and then minus y square. Now dy by dx is equal to, हे मल्टिपल मध्ये इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, फक्त न्यूमरेटर मधून मायनस कॉमन घेऊ. 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर. हे झालं dy बाय dx. काय केलं, फक्त स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला आणि त्याच्यानंतर dy बाय dx या टर्म एका साईडला, उरलेल्या सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx. कॅल्क्युलेशन पहा, सिंपल प्रॉब्लेम, सरळ डेरिव्हेटिव्ह काढा, डेरिव्हेटिव्ह काढला की dy बाय dx या टर्म एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. त्याच्यानंतर नेक्स्ट
square y square minus tan inverse of under root x square plus y square is equal to cot inverse of under root x square plus y square. Now, अधिक पुन्हा स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. तर स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. इथं डेरिव्हेटिव्ह इथं टॅन इनव्हर्स एक्सचा फॉर्म्युला पुन्हा अंडर रूट आणि पुन्हा काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. पण हे टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स दोन्ही आले. मग तुम्हाला टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स मध्ये एक प्रॉपर्टी टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स मध्ये टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय. आता इथे टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स हे फक्त फर्स्ट स्टेप मध्ये दिलं आहे. मायनस एक इकडे घ्या प्लस होते. हे एक्स सेम अंडर रूट सेम अंडर रूट सारखंच असल्यामुळं ही प्रॉपर्टी यूज करता येईल. कॉट इनव्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर and tan inverse of under root x square plus y square, cot inverse of under root x square plus y square. Yeah, tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. Therefore, this can be written as x square y square is equal to tan inverse of under root x square plus y square plus cot inverse of under root x square plus y square. Okay, then I'll linear pi by 2. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता तुम्ही स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह जरी काढला असता तरी हे 0 झालं असतं कारण टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन नुसार. ओके, फर्स्ट टॅन इनव्हर्स फंक्शन दुसरा अंडर रूट कॉट इनव्हर्स पुन्हा अंडर रूट आणि दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह सारखे झाले असते प्लस मायनस. याचा डेरिव्हेटिव्ह असा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे पुन्हा एक प्लस एक मायनस कॅन्सल होऊन ते 0 झालं असतं. पण प्रॉपर्टी यूज केली तर सिंपल होतं. मग इथे प्रॉपर्टी यूज केली इट इज पाय बाय 2. नाव डिफरन्शिएट with respect to x. x square into y square, u into v. First function as it is, second derivative. Plus second as it is, first derivative is equal to 0. Then dy by dx एका साईडला बाकी सगळे दुसऱ्या साईडला. X square y dy by dx is equal to minus 2x y square. You can plus it. And then dy by dx is equal to minus 2x y square upon 2x square y. And then 2 to cancel x and again y. And the last answer is minus y by x. Here is the derivative. The property going to use the tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. Then next example. E raised to x plus 1 is equal to cos of x minus 1. Find dy by dx. Now, question then solution is related to given equation it is and then differentiate. With respect to x. आता e to the power x plus y चा डेरिव्हेटिव्ह आहे e to the power x plus y into derivative of x plus y. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला तरी चालेल. is equal to cos of x minus y चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin of x minus y into derivative of x minus y. ओके, इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला तरी चालतं. therefore e to the power x plus y into 1 plus dy by dx is equal to minus sin x minus y into 1 minus dy by dx. Now, या दोन्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. e raised to x plus 1 plus e raised to x plus 1 dy by
dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स मायनस वाय आणि प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय dy बाय dx. हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता याच्यानंतर काय करणार, dy बाय dx चा टर्म एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. आता dy बाय dx ची टर्म ही एक टर्म ही एक टर्म इकडे घे. म्हणजेच काय ना e रेस टू एक्स प्लस वाय हे dy बाय dx आणि ते dy बाय dx इकडे आलं मायनस होईल, म्हणजे मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय dy बाय dx इज इक्वल टू दिस मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय आणि मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. हे ई रेस टू एक्स प्लस वाय त्या साईडला गेले, हे मायनस साइन एज इट इज, फक्त हे ई रेस टू एक्स प्लस वाय त्या साईडला गेले मायनस, आणि इकडची ही टर्म साइन एक्स मायनस वाय dy बाय dx या साईडला आणली, हे झालं मायनस. नाव dy बाय dx इक्वल इकडे मल्टिपल मध्ये डिव्हिजन मध्ये जाईल. या दोन्ही फक्त मायनस कॉमन घेतो, मायनस कॉमन घेतलं राहिलं काय e टू द पॉवर एक्स प्लस वाय प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. e टू द पॉवर एक्स प्लस वाय प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय आणि अपॉन e टू द पॉवर एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय. हे झालं म्हणजे dy बाय dx. इकडं डिनॉमिनेटर मध्ये dy बाय dx राहिलं, डिनॉमिनेटर मध्ये इथं फक्त मायनस कॉमन घेतो. ना नेक्स्ट cos of x1 equal to x plus 1. पुन्हा सेम एक्झाम्पल्स आहे, स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. dy बाय dx एका साईडला आहे, बाकी सगळे दुसऱ्या साईडला. ओके, फाइंड dy बाय dx इफ cos xy is equal to x plus y. Then solution, it is given equation. Given then differentiate with respect to x. Cos xy चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन xy into derivative of xy is equal to 1 plus dy by dx. Now xy चा derivative minus sin xy into x dy by dx plus y into 1 x into y चा derivative u into t is equal to 1 plus dy by dx. Then take the multiplication. Therefore it is minus x into sin xy dy by dx plus, so it is minus and plus it is minus y into sin xy is equal to 1 plus dy by dx. Now आता हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता याच्यानंतर काय करायचं, dy बाय dx चा टर्म एका साईडला आणि उरलेला टर्म दुसऱ्या साईडला. आता इथे dy बाय dx ही टर्म निगेटिव्ह होती, ही टर्म पॉझिटिव्ह होती. या टर्मला जर इकडे घेतलं ही सुद्धा निगेटिव्ह होती, म्हणजे दोन्ही निगेटिव्ह पुन्हा शेवटी मायनस कॉमन काढणंच लागणार. त्याच्यामुळे काय करणार, dy बाय dx हीच टर्म त्या साईडला घ्या आणि देन 1 इकडे घ्या. म्हणजेच काय होते, दोन्ही नाही गेलं तर कॅल्क्युलेशन सेमच येणार, मायनस आपल्याला शेवटी कॉमन काढणंच लागणार आहे. कसंही केलं तरी या टर्मला तिकडे नेलं तर dy बाय dx प्लस होते, हे 1 मायनस होईल. देन काय होते, -1 मायनस y इंटू साइन xy इज इक्वल टू dy बाय dx प्लस x इंटू साइन xy dy बाय dx. इथं काहीच केलं नाही, फक्त काय केलं, हे 1 या साईडला आणलं आणि ही पूर्ण टर्म त्या साईडला. देन
याच्यातून मायनस कॉमन मायनस 1 प्लस वाय इंटू साइन एक्स वाय इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू साइन एक्स वाय dy by dx. And now dy by dx is equal to हे इकडे मल्टिपल मध्ये हे जाईल इकडे डिनॉमिनेटर मध्ये. Therefore dy by dx is equal to minus 1 plus y into sin xy and upon 1 plus x into sin xy. हे ब्रॅकेट इकडे काय केलं डिव्हिजन मध्ये हे झालं तुमचं cos xy इक्वल टू x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह. हे केअरफुली पहा. Then next x plus sin x plus y is equal to y minus cos x minus y. Find dy by dx. Find dy by dx. X plus sin x plus y is equal to y minus cos x minus y. Okay. Then solution it is given. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. X चा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस sin चा डेरिव्हेटिव्ह काय cos x plus y into derivative of x plus y. Is equal to it is dy by dx minus cos x चा डेरिव्हेटिव्ह काय sin x प्लस sin of x minus y into derivative of x minus y. इथे व्यवस्थित x चा डेरिव्हेटिव्ह 1 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x पण x चा जागा काय तर x plus y म्हणून पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे minus sin x हे ऑलरेडी मायनस होतं म्हणून प्लस sin x minus y x च्या जागेवर x minus y म्हणून पुन्हा ते x minus y चा डेरिव्हेटिव्ह. ना 1 plus cos x plus y into 1 plus dy by dx is equal to this dy by dx plus sin x minus y into 1 minus dy by dx. Now, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन here 1 as it is 1 plus cos x plus y plus cos x plus y into dy by dx. हे झालं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 1 आणि dy by dx ने cos x plus y ला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू हे dy by dx as it is प्लस sin x minus y ने या दोन्हीला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होणार sin x minus y minus sin x minus y dy by dx. फक्त मल्टिप्लिकेशन दिलं. आता याच्यानंतर काय करायचं dy by dx या सगळ्या टर्म एका साईडला आणि उरलेल्या सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला. आता dy by dx इकडे ही एक टर्म आहे आणि या साईडला दोन टर्म आहेत ही एक आणि ही ते पूर्ण या साईडला आहे. देअरफॉर कॉमन घेत नाही फक्त टर्म द्यायचे cos of x plus y dy by dx minus dy by dx and plus sin of x minus y dy by dx. dy by dx च्या तीन टर्म होत्या त्या एलएचच्या सोबत ओके 1 2 आणि 3. आता उरलेल्या टर्म 1 2 आणि 3 हे काय ना sin x minus y as it is minus cos x minus y and it is minus 1 हे मायनस
या साईडला ना. आता याच्यातून dy बाय dx कॉमन घे, काय राहतील cos x प्लस y मायनस 1 प्लस sin x प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू sin x मायनस y मायनस cos x मायनस y मायनस 1. देन आता dy बाय dx एका साईडला, बाकी हे पूर्ण त्या साईडला. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू sin x मायनस y मायनस cos x प्लस y आणि मायनस 1 हे न्यूमरेटर. आणि आता डिनॉमिनेटर मध्ये काय केलं इथं dy बाय dx चा मल्टिपल मध्ये जी टर्म होती ती डिनॉमिनेटर cos किंवा साइन आधी लिहिले तरी चालेल. इट इज साइन x मायनस x प्लस y प्लस cos x मायनस y मायनस 1. व्यवस्थित पहा, इट इज अ dy बाय dx. काय केले स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच्यानंतर dy बाय dx च्या टर्म एका साईडला, उरलेल्या सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला, आणि त्याच्यानंतर dy बाय dx. इम्प्लिसिट फंक्शन त्याच्यात तुम्हाला फाइंड dy बाय dx आहे, पण y इक्वल टू किंवा x इक्वल टू अशी इक्वेशन नाही दिलेली. हे काय तुम्हाला x आणि y च्या फॉर्म मध्ये जे पूर्ण f ऑफ x, y या फॉर्म मध्ये इक्वेशन असणार. त्याचा स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा, dy बाय dx च्या टर्म एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. त्याच्यानंतर नेक्स्ट e टू द पावर x मायनस y e टू द पावर x मायनस y इज इक्वल टू x बाय y. देन आता इथे तुम्ही स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढू शकता e टू द पावर x, आणि या x चा जागा काय e टू द पावर x मायनस y. स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढू शकता, पण पॉवर डिव्हिजन असे टर्म जर असल्या आणि त्याला जर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं, लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं आपण, फंक्शन टू द पॉवर फंक्शन असलं तर काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेतल्याशिवाय त्याचा डेरिव्हेटिव्ह काढताच येणार नाही. पण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवर मध्ये जर दोनपेक्षा जास्त टर्म असल्या, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवर ऍडिशन सबट्रॅक्शन असले पाहिजे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवर मध्ये जर दोनपेक्षा जास्त टर्म असल्या तर टेकिंग लॉग घेऊन त्याला सिम्प्लिफाय करा आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काढा. असा डेरिव्हेटिव्ह काढला तरी चालतंय, किंवा हे आता काय कंपोजिट फंक्शन नुसार काढायचं म्हणजे काय e टू द पॉवर x, आणि हे x एवढे e टू द पॉवर x मायनस 1 याला म्हणणार x. मग आता इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या ऐवजी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करा आणि डेरिव्हेटिव्ह काढा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय ना लॉग ऑफ e टू द पॉवर x मायनस y इज इक्वल टू लॉग ऑफ x बाय y. नाव हे पॉवर पुढे घ्या, युजिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉगरिथम. e टू द पॉवर x minus y into log e is equal to log x minus log y. Now, e to the power x minus y is equal to log x minus log y. Here. Now differentiate. Differentiate with respect to x. e to the power x minus y चा डेरिव्हेटिव्ह काय ना e to the power x minus y आणि इंटू या x minus y चा डेरिव्हेटिव्ह 1 minus dy by dx is equal to log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, आणि log y चा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इट इज 1 by y dy by dx. log x इट इज 1 by x, आणि log y तर log x चा फॉर्म्युला इट इज 1 by x, पण x नाही y, म्हणून त्या y चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. नाउ e टू द पॉवर x प्लस y ने मल्टिप्लाय करा, x minus y into 1 minus e to the power x minus y dy by dx is equal to 1 by x minus 1 by y. Now, आता dy by dx च्या टर्म एका साईडला आणि उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. आता dy by dx च्या टर्म बोलते ही एक टर्म आणि ही एक टर्म, हे dy by dx इकडे घ्या प्लस e, म्हणजे जिथे काय ना 1 by y minus e to the power x minus y
dy by dx is equal to m. आता ही dy by dx ची टर्म, ही dy by dx ही टर्म या साईडला आल्यावर ना प्लस म्हणजे 1 by y आणि हे मायनस आणि dy by dx कॉमन. आता इकडे काय हे 1 by x इथेच राहील आणि e to the power x minus y या साईडला घ्या म्हणजे 1 by x minus e to the power x minus y. Now it is 1 minus y into e to the power x minus y upon 1 into dy by dx is equal to 1 minus x into e to the power x minus y upon x. And now last, dy by dx is equal to y numerator में चाहिए y into 1 minus x into e to the power x minus y upon x into 1 minus y into e to the power x minus y. The derivative. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा इथे काय केले e to the power x minus y आणि x by y. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवर मध्ये जर जास्त टर्म असल्या तर सरळ टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे सिम्प्लिफाय होते. फंक्शन टू द पॉवर फंक्शन असलं तर काहीच विचार करायचा नाही, डायरेक्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. पण याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येते, पण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय केले टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. फक्त मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवरच्या टर्म्स असल्या. Now, find dy by dx. Find dy by dx. X to the power y is equal to e to the power x minus y. Now, आता इथे काय करायचे स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणलेले इट इज dy by dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पण इथे आलेले हे फंक्शन टू द पॉवर फंक्शन x आणि y दोन्ही फंक्शन आहेत. मग फंक्शन टू द पॉवर फंक्शन असलं की टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. फंक्शन टू द पॉवर फंक्शन म्हणजे काय सगळ्यात आधी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग याचं सोल्युशन दिलं लॉग ऑफ x टू द पॉवर y इज इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर x minus y. Then y into log x is equal to x minus y into log. Then y into log x is equal to it is x minus y. Now difference with respect to x. First function as it is, second चा डेरिव्हेटिव्ह y as it is log x चा डेरिव्हेटिव्ह प्लस log x as it is y चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 मायनस dy by dx. हा झाला डेरिव्हेटिव्ह. आणि आपल्याला काय करायचंय इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढतो स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काढणं झालं की dy by dx चा टर्म एका साईडला उरलेला टर्म दुसऱ्या साईडला. मग आता dy by dx ही एक टर्म आहे ही एक टर्म दोनच टर्म आहे. म्हणजे इथे काय लिहिता येते log x minus 1 into dy by dx. दोन्हीतून dy by dx कॉमन घेतले. dy by dx कडे आल्यावर प्लस आणि देन हिअर y by x आणि हे 1 म्हणजे 1 मायनस y by x. मग याला काय लिहिता येते log x minus 1 into dy by dx is equal to x minus y upon x. And now last answer. dy by dx is equal to x minus y upon x into log x minus 1. It is the dy by dx. Then आता इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा dy by dx. आता इथे डेरिव्हेटिव्ह स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला पण डेरिव्हेटिव्ह x टू फंक्शन टू द पॉवर फंक्शन मध्ये टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा dy by dx च्या टर्म एका साईडला उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. आता आज जे काही प्रॉब्लेम घेतले ते सेम एकच मेथड स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा dy by dx च्या टर्म एका साईडला उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला. आता हे x टू द पॉवर y इक्वल टू e टू द पॉवर x minus y. इथं क्वेश्चन काय होता फाइंड dy by dx. क्वेश्चन आहे फाइंड dy by dx. आता याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण घेणार आहेत की शो दॅटचे एक्झाम्पल.
क्वेश्चन हाच आहे, पण तिथं अँसर शो दॅट हे नसणार आहे, अँसर दुसरं दिलेलं असणार. इथं क्वेश्चन आता फाइंड डीवाय बाय डीएक्स, काही कन्व्हर्जन करायचं नाही, काही नाही. डेरिव्हेटिव्ह फाइंड डीवाय बाय डीएक्स आहे, हे झालं डीवाय बाय डीएक्स. अँसर आता हे नसलं शो दॅट, आता हे काय ते नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहू. इथं क्वेश्चन फक्त होता फाइंड डीवाय बाय डीएक्स, बस इथपर्यंत काढा फाइंड डीवाय बाय डीएक्स. आता हे शो दॅटचे प्रॉब्लेम किंवा आणखी नेक्स्ट प्रॉब्लेम इम्प्लिसिट फंक्शनचे कोणते ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. फक्त इम्प्लिसिट फंक्शन मध्ये एवढं लक्षात राहतं की स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढा, डीवाय बाय डीएक्स टर्म एका साईडला, उरलेल्या टर्म दुसऱ्या साईडला, आणि देन डीवाय बाय डीएक्स. क्वेश्चन फाइंड डीवाय बाय डीएक्स. प्रॉब्लेम व्यवस्थित पहा आणि हे प्रॉब्लेम करा. एक्सरसाइज 1.3 मधले एक्झाम्पल्स आहेत बोर्डाच्या पुस्तकानुसार. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर